7 अर्ज आल्यानंतर निवडणूक ही बिनविरोध होणार हे स्पष्ट झालेलं आहे. शरद पवारांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली, त्या दृष्टीने सगळी आवश्यक फिल्डिंग लावली. तर शरद पवार 85 वर्षी निवडणूक का लढतायत? म्हणजे शरद पवार जर राज्यसभेवर नसतील तर नेता कोण हा प्रश्न निर्माण होतो. दुसरीकडे एक रोहित टिळकांच्या नावाची चर्चा झाली, एकनाथ शिंदेच्या माध्यमांमध्ये झाली. एकनाथ शिंदे स्वतः मराठा आहेत, वाघमारे या दिल्यात त्यांनी अन्य समाजाच्या, तर तसं ब्राह्मण समाजाच्या माणसाला आम्ही तिकीट देऊ शकतो अशी चर्चा झाली तर किमान ती सिंपती असते की महाविकास आघाडी म्हणून जर त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग असेल तर मला वाटतं की सोनिया गांधी सुद्धा त्यावेळेला कदाचित असा पवित्रा घेतील की आपण उद्धव ठाकरेंना मदत करूया. आणि आता शरद पवारांना ज्यावेळेला उद्धव ठाकरे मदत करतात तेव्हा ते देखील अशी भूमिका घेतील की आपण मदत करूया. आता रोहित पवार हे कुठेतरी ती मीडियातली स्पेस ऑक्युपाय करतायत आणि त्यातनं आता आय एम द हेअर अपॅरंट किंवा मी आता पुढचा वारस आहे. पवारांच्या वयोवृद्ध असल्यामुळे आणि सुप्रिया सुळे यांना राज्यात रस नसल्यामुळे आता मी नेता आहे एस्टॅब्लिश करायची त्यांची धडपड चालली असं मला वाटतं. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, गेल्या आठवड्यामध्ये आपण ज्या काही घटना घडल्या या सगळ्या महत्त्वाच्या घटनांच्या संदर्भामध्ये त्याचा परामर्श घेत असतो, त्याच्यावरती चर्चा करत असतो. आणि त्यामुळे महत्त्वाच्या घडामोडी काय घडलेल्या आहेत या आठवड्यामध्ये, तर राज्यसभांच्या ज्या 7 जागा आहेत राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या, त्याच्यासाठी उमेदवारी जाहीर झालेली आहे, त्यांचे अर्ज दाखल झालेले आहेत. आणि त्याचबरोबर राज्य विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे. या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये एका बाजूला रोहित पवारांचे आरोप चालू आहेत विमान अपघाताच्या संदर्भामध्ये, दुसरीकडे राज्याचा अर्थसंकल्प आज सादर झालेला आहे. या आठवड्यामध्ये 3च दिवस कामकाज होतं आणि शेवटच्या दिवशी आज अर्थसंकल्प सादर झालेला आहे. आणि हा अर्थसंकल्प नेमका काय सांगतो, राज्याचा अर्थसंकल्प किंवा संकल्प जो आहे तो सरकारचा नेमका काय आहे, राज्याच्याबद्दल काय वेगवेगळ्या योजना आहेत, नेमकं कोणाला काय मिळालेलं आहे, या सगळ्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि अर्थातच त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, आपण सुरू करूया ते राज्यसभा निवडणुकीपासून, कारण राज्यसभेचा विषय झाल्यानंतर आपण अर्थसंकल्पाकडे येऊया. राज्यसभेच्या 7 जागांसाठी 7च अर्ज आलेले आहेत आणि हे 7 अर्ज आल्यानंतर निवडणूक ही बिनविरोध होणार हे स्पष्ट झालेलं आहे. मात्र प्रश्न असा निर्माण होतो आहे की वयाच्या 85व्या वर्षी देखील शरद पवारांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली, त्या दृष्टीने सगळी आवश्यक फिल्डिंग लावली. आणि शिवसेनेला चितपट कडून, म्हणजे चितपट अशासाठी केलं की त्यांची संख्या 20 होती, विधानसभेतल्या आमदारांची संख्या सगळ्यात कमी संख्या शरद पवारांच्या पक्षाची होती आणि मधली संख्या काँग्रेसची होती. त्यांची संख्या जास्त असून, त्यांचा आग्रह असून त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. उमेदवारी मिळाली आहे ती शरद पवार यांना, आणि मग त्यांनी थेट काँग्रेसची मदत मागितली दिल्लीतून, ती त्यांना मिळाली आणि त्यामुळे त्यांनी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे. त्याचबरोबर एक आणखीन थोडासा फरक जाणवतो. तो फरक असा आहे की शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे यांनी अनपेक्षितपणे एका वेगळ्या उमेदवाराला उमेदवारी दिलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तिथे आस लावून बरेच नेते बसलेले होते, मात्र त्यांना वेगळी उमेदवारी जाहीर झाली ती. आणि ज्याच्याकरता भाजपा आत्ताच्या घडीला प्रसिद्ध झालेली आहे, अनपेक्षितपणे धक्का देण्याचं तंत्र ज्याला आपण म्हणू, अशी धक्का तंत्र देत पुन्हा भाजपाने 2 अशी नावं जाहीर केली की ज्यामुळे पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या काहीतरी वेगळं घडलेलं आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेवरती थेट पाठवण्याचा प्रकार घडलेला आहे भाजपाच्या बाबतीत. तो गेली काही वर्ष सातत्याने घडतो आहे. मात्र पुन्हा एकदा कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम भाजपा सातत्याने करते आहे असंच दिसून आलेलं आपलं. तर या एकंदरीत राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपल्याला काय सांगता येईल? ते त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी अशा आहेत की राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने जे 4 उमेदवार दिलेत ना, त्याच्यामध्ये ते धक्कातंत्र नेहमीच अवलंबतात. मागे एकदा ते अमर साबळेंचं नाव अचानक आलं होतं, तर ते अमर साबळे यांचा शोध नव्हता घेतला गेला, तर पर्टिक्युलर कम्युनिटीचा शोध घेतला गेला होता की या कम्युनिटीतला कोणी उमेदवार असेल तर सांगा, अशी ती विचारणा दिल्लीकडनं झाली होती राज्याच्या नेतृत्वाला. त्याच पद्धतीने आत्ता त्या ज्या नागपूरच्या ज्या उमेदवार आहेत त्यांचं थेट राष्ट्रपतींशी त्यांचा थेट संबंध आहे तो राष्ट्रपतींशी आहे. म्हणजे द्रौपदी मुर्मू यांच्याच त्या समाजाच्या आहेत आणि त्या आदिवासी असल्यामुळे आणि त्यांचा परिचय आहे. त्या कार्यकर्त्या पण आहेत, नागपूरच्या नगरसेविका आणि महापौर होत्या, त्यामुळे त्यांना राजकारण नवीन नाही आहे. पण जसं द्रौपदी मुर्मू या एक राजकारणी म्हणून काही फार ग्रेट दर्जाच्या राजकारणी नव्हत्या, पण
भाजपच्याच होत्या, म्हणजे आयडिओलॉजिकल हे आहे प्लस आदिवासी समाजातल्या आहेत. त्याच पद्धतीने आता या राज्यसभेवर त्यांचं नाव नागपूरच्या ज्या आहेत त्यांचं आलंय आणि तो जातीय समीकरणाचा भाग म्हणूनच त्यांचे सगळे उमेदवार आलेत. त्याच पद्धतीने जे धनगर समाजाचे एक नेते आहेत की ज्यांचं नाव आलं आणि ते मराठवाडा भागातले आहेत, म्हणजे जसं भागवत कराड तिकडनं होते ते एका विशिष्ट कम्युनिटीचे होते आणि मग हे जे दुसरे राज्यसभेचे उमेदवार आहेत ते एका कम्युनिटीचे आहेत. आपण तिसरं आणखीन एक नाव पाहिलं जे तसे मोठे नेते आहेत विनोद तावडे आहेत, तर ते मराठा समाजाचे आहेत. तसं म्हटलं तर मराठा समाज म्हणून काही तावडे यांच्या पाठीच्या फार मोठ्या प्रमाणात अशातला भाग नाही. पण तावडेंनी जे केंद्रात काम केलेलं आहे, पूर्वी त्यांनी महाजनांच्या बरोबर राज्यात काम केलं, म्हणजे राज्यातलं राजकारण त्यांना माहिती आहे. विधान परिषदेत ते विरोधी पक्षनेते होते, विद्यार्थी परिषदेतनं आलेले आहेत. आज भारतीय जनता पक्षामध्ये बहुसंख्य मोठे नेते हे अभाविपशी संबंधित आहेत, त्यातले विनोद तावडे आहेत. आणि दुसरीकडे विनोद तावडे हे राज्यसभेवर जात आहेत म्हटल्यानंतर त्यांचं राज्यातलं स्थानही थोडंसं मजबूत होतं. म्हणजे उद्या फडणवीस दिल्लीला गेले तर विनोद तावडे इकडे येतील का काय अशी पण चर्चा लगेच सुरू होते. त्यामुळे अनेक शक्यता त्याच्यात आहेत. पण तावडे हे नाव काही तसं छोटं नाही, कारण बिहारची निवडणूक असेल म्हणजे बिहारमध्ये नितीश कुमारांना एनडीएकडे वळवणं, भाजपकडे वळवणं हे काम त्यांनी त्यावेळेला केलं होतं. बिहारच्या निवडणुकीत मोठा रोल बजावला, केरळमध्ये आता मोठा रोल ते बजावत होते. त्यामुळे विनोद तावडे हे तसे अतिशय मुरब्बी किंवा परिपक्व राजकीय नेते म्हणून त्यांच्याकडे पाहायला पाहिजे असं मला वाटतं. आणि चौथं नाव त्यांनी रामदास आठवल्यांचं दिलंय. ते अर्थातच एक रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत, केंद्रातले मंत्री पण आहेत आणि आठवल्यांना जर रिप्रेझेंटेशन दिलं तर एक विशिष्ट समाज पुन्हा आपल्या बाजूला येतो. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची ही राजकीय गणितं जी असतात ती आजची नसतात. तर उद्याचा जो फायदा आहे, भविष्यातला जो फायदा आहे, 2029चा फायदा आहे, हे सगळे विषय डोक्यात घेऊन त्यांनी या उमेदवाऱ्या दिल्यात. निश्चितपणे आता तुम्ही जसं म्हणलात की एकनाथ शिंदेच्याकडनं सरप्राईज नाव आलं, तर ज्योती वाघमारेंचं नाव जे आहे ते देखील त्या सोलापूरच्या आहेत, वंचित घटकांपैकी आहेत आणि त्यांनी अतिशय जोरदारपणे टेलिव्हिजन चॅनल्सवर वगैरे शिंदेच्या वतीने बॅटिंग केली होती. त्यामुळे त्यांना ते देताना दुसरीकडे एक रोहित टिळकांच्या नावाची चर्चा झाली एकनाथ शिंदेकडनं माध्यमांमध्ये झाली. तर ते श्रीकांत शिंदे यांचं काहीतरी त्यांची मैत्री आहे. आणि मग जसं कसब्यामध्ये पुण्यामध्ये फटका बसवला भारतीय जनता पक्षाला ब्राह्मणांना डावलल्यामुळे मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर, पण आता मात्र त्यांनी तिथे 2 नगरसेवक पदाला ब्राह्मण दिले, तसं कदाचित शिंदे यांचा तो हे होरा असावा म्हणून त्यांचं नाव फ्लोट केलं गेलं रोहित टिळकांचं, की एकनाथ शिंदे स्वतः मराठा आहेत, वाघमारे या दिल्यात त्यांनी अन्य समाजाच्या, तर तसं ब्राह्मण समाजाच्या माणसाला आम्ही तिकीट देऊ शकतो अशी चर्चा झाली तर किमान ती सिंपती असते. तर हा म्हणजे एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत सत्तेमध्ये, तर एनडीएमध्ये असताना अमित शहाकडे दिल्लीत जाताना ते मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल टाकून राजकारणही शिकतात काही प्रमाणात. म्हणजे ते फक्त शिवसेनेचे नेते नाहीत, हिंदुत्ववादी नेते नाहीत, तर ते फडणवीस आणि अमित शहा यांच्याकडनं सायमल्टेनियसली 4 गोष्टी शिकतात हे दिसतं आपल्याला इथे स्पष्टपणे. ती त्यांची वाटचाल आहे. तिसरीकडे तुम्ही म्हणालात की शरद पवारांचं नाव, तर शरद पवार 85 वर्षी निवडणूक का लढतायत, तर शरद पवारांच्या राजकारणाची खासियत काय राहिली आहे, तर शरद पवारांचं आयुष्यभराचं राजकारण हे संदिग्धतेचं आहे. आणि ते जे संदिग्धतेचं राजकारण जे आहे ते राजकारण असं आहे की त्यांचा कोणाला अंदाज येत नाही, थांग लागत नाही. आज 85 वर्षी त्यांची शारीरिक कंडिशन खरं तर अशी आहे की म्हणजे त्यांना खरंच 4 पावलंही चालणं अवघड जातं, आधाराची गरज लागते, त्यांचं बोललेलं इतरांना कळत नाही आहे. पण त्यांचं राजकारणातलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, 60 वर्ष ते राजकारणात आहेत आणि त्यांच्या पक्षाची गरज आहे. म्हणजे शरद पवार जर राज्यसभेवर नसतील तर नेता कोण हा प्रश्न निर्माण होतो. मग त्याला आव्हानं दिली जाऊ शकतात. स्वतः त्यांची मुलगी संसद रत्न, इकडे रोहित पवार रोज पत्रकार परिषदा घेताना दिसत आहेत. तर आता अजित पवारांनंतर आणि सुप्रिया सुळे या गेल्या 2-2.5 वर्षात अजित पवार सोडून गेल्यानंतर फार काही लक्षणीय कामगिरी पक्ष बांधणीची करू शकल्या नाही आहेत. आणि रोहित पवार ज्याप्रमाणे मीडियासमोर येतात ते लक्षात घेता कदाचित अजून मी आहे हेही पवारांना सांगायचं असेल आपल्याच पक्षाच्या लोकांना. प्लस राज्यसभेमध्ये ते गेल्यानंतर राष्ट्रीय पातळीवरच्या सगळ्या समीकरणांमध्ये काही उलटफेर झाले तर मी अजून आहे राजकारणात, एवढी उपस्थिती दर्ज करणं एवढंच त्यांच्या उमेदवारीचा अर्थ आहे. ते राज्यसभेत त्यांनी गेल्या 5 वर्षात 6 वर्षात काही भरीव कामगिरी केली आहे असं रेकॉर्ड तपासला तर दिसत नाही. पण ते राष्ट्रीय पातळीवरचे एक नेत्यात मोठं नाव आहेत तेवढंच. आणि संसदीय राजकारणात ते गेल्या 25 वर्ष असं म्हणताना आम्ही बारामतीत फिरतानाही पाहिलं, त्यांच्याबरोबर फिरतानाही पाहिलंय की मी ज्यांना पहिल्यांदा मतं मागितली त्यांच्या नातवंडांना आता मला मतं मागायची वेळ आली असं म्हणत ते लोकसभेतनं बाजूला होऊन राज्यसभेला गेले. आता राज्यसभेला सुद्धा नातवंडांना मतं मागायची वेळ नाही आली तरी आपल्या नातवाबरोबर ते शपथ घेतील. म्हणजे ज्या नातवाबद्दल म्हणजे पार्थ पवारला तिकीट दिलंय सुनेत्रा पवारांच्या पक्षाने म्हणजे अजित पवारांच्या पक्षाने, त्या नातवाच्या एका विधानावर शरद पवारांनी कॉमेंट केली होती की त्या पार्थच्या बोलण्याला मी काडी इतकी किंमत देत नाही.
आज ज्याच्या बोलण्याला काडी इतकी किंमत देत नाही त्या नातवाच्या बरोबर राज्यसभेची शपथ घ्यायची वेळ शरद पवारांवर आली आणि त्यांच्या मुलीला काँग्रेसकडे मतांचा जोगवा मागण्यासाठी जावं लागलं. म्हणजे जे शरद पवार 60 वर्ष महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावतो हा महाराष्ट्राचा इतिहास, तर ते शरद पवार सुरुवातीपासून केंद्राला आव्हान देणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा होती. ते आज सोनिया गांधींच्याकडे त्यांची मुलगी जाऊन शिष्टाई करून आली की आमच्या वडिलांना पाठिंबा द्या आणि त्यानंतर त्यांना राज्यसभेवर जावं लागतं. हा दुर्दैवी प्रवास आहे त्यांच्या एकूण राजकीय अडचणीचा असं मला वाटतं. पण ते का राज्यसभेवर जात आहेत हे त्यांनाच ठाऊक. निश्चितपणे हा भाग एकीकडे बघितल्यानंतर दुसरीकडे विषय निर्माण असा होतो की एकंदरीतच राजकीय समीकरणं पाहिली, विधानसभेतलं संख्याबळ जर पण पाहिलं तर याच्यामध्ये शिवसेनेचा नंबर होता आणि शिवसेनेला संख्याबळानुसार त्यांचा क्लेम होता. आदित्य ठाकरेंनी ते वारंवार बोलून दाखवलं, सोशल मीडियामध्ये देखील ते बोलत राहिले. आता मुद्दा निर्माण होतो की विधान परिषदेच्या वरती असणाऱ्या उद्धव ठाकरे यांची जागा सुद्धा आता रिकामी होते आहे. एकीकडे शरद पवार यांना पाठिंबा देण्यामागे कदाचित त्यांना मजबुरी असेल, त्यांची संख्या 16 काँग्रेसची आणि त्यांची 10 मिळून 26 झाली आणि 20चा आकडा हा कमी झाला त्यांच्या त्या संख्येपुढे, त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली असं आपण एका मिनिटाकरता गृहीत धरलं. तर आता जेव्हा विधान परिषदेची जागा रिक्त होईल त्यावेळेला काँग्रेस पुन्हा क्लेम करणार नाही का? एक काँग्रेसचं हे गणित नक्की निश्चितपणे असेल ना की आम्ही आता राज्यसभेला तुम्हाला पाठिंबा देतोय, तो विधान परिषदेकरता आम्हाला पाठिंबा द्या, असं काँग्रेसचं गणित असू शकतं. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये उद्धव ठाकरेंचं फायदा होईल, नुकसान होईल, किंवा उद्धव ठाकरेंचं जे काही गणित आहे विधान परिषदेवरती पुन्हा निवडून यायचं, कारण एक माजी मुख्यमंत्री म्हणून त्याने विधान परिषदेवरती पुन्हा निवडून येणं अपेक्षित असेल पक्षाला किंवा त्यांना ते अपेक्षित असेल. पण हे सगळं जमेल अशी परिस्थिती आत्ताच्या घडीला दिसते की दिसत नाही? नाही, दोन गोष्टी अशा आहेत की महाविकास आघाडी म्हणून जर त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग असेल तर मला वाटतं की सोनिया गांधी सुद्धा त्यावेळेला कदाचित असा पवित्रा घेतील की आपण उद्धव ठाकरेंना मदत करूया. आणि आत्ता शरद पवारांना ज्यावेळेला उद्धव ठाकरे मदत करतायत तेव्हा ते देखील अशी भूमिका घेतील की आपण मदत करूया. दुसरी गोष्ट, 2 राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा जो विषय चाललाय तर त्याच्यामध्ये कदाचित असं होईल की उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेच्या पक्षाची मदत नाही मिळणार पण अन्य ठिकाणून सुद्धा रसद मिळू शकते. कारण असं असतं की जेव्हा हा प्रश्न येतो, जसं गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर तिथल्या बाय इलेक्शनला सगळ्या पक्षांनी उमेदवार दिला नव्हता, ते म्हणलं बिनविरोध करूया. तसं उद्धव ठाकरेंच्या बाबतीत माजी मुख्यमंत्री आहेत, एका पक्षाचे प्रमुख आहेत, तर त्यांना पाडूया असा विचार केला जात नाही. राजकारणामध्ये तेवढं सौहार्द महाराष्ट्रात अजून आहे की असं कोणतंच त्यांना पाडूया किंवा आता शरद पवारांना पाडूया म्हणून काय भाजपने उमेदवार दिलेला 5वा ते पाडू शकले असते की नाही हा भाग वेगळा. पण मला असं वाटत नाही. आता पवारांचं राष्ट्रीय राजकारणातलं स्थान, सार्वजनिक जीवनातलं स्थान, वयोवृद्ध नेते आहेत, या सगळ्या कारणांमुळे कदाचित सगळ्यांनी मिळून हे बिनविरोध करायचे ठरवले. तसंच उद्धव ठाकरेंची जर विधान परिषदेची उमेदवारी असेल तर तेव्हा ते करतील. अन्यथा त्यांना यायचंच असतं तसं तर त्यांचे चिरंजीव आज विधानसभेत आहेत, तर उद्धव ठाकरेंसाठी सुद्धा एखादा मतदारसंघ रिकामा करून तिथे ते येऊ शकतात. कारण आज विधानसभेला सुद्धा त्यांच्या पट्ट्यातल्या जागा त्यांनी जिंकल्यात. त्याच्यानंतर त्यांनी महापालिकेला सुद्धा त्यांचे जे बालेकिल्ले किंवा बॅस्टियन आहेत ते राखलेले आहेत, लालबाग परळसारखे आणि मराठी मुलखातले. तर तसे उद्धव ठाकरे सभेला येऊ शकतील असं काही नाहीये, नाही असं त्यामुळे इतकं अंडर एस्टिमेट करायचं कारण नाही. पण उद्या जेव्हा ते विधान परिषदेला त्यांची मुदत संपेल तेव्हा सर्वानुमते जो निर्णय होईल आणि त्यांची काय इच्छा त्याच्यावर ते अवलंबून असेल असं मला वाटतं. त्यांना असं सहज पराभूत करता येईल असं मला वाटत नाही आज. निश्चितपणे आपण थोडंसं पुढे सरकूया. रोहित पवारांचे आरोप एकीकडे चालूच आहेत, म्हणजे विमान अपघात झाल्यानंतर त्यांनी एक 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 सगळे मुद्दे लावून रिपोर्टवर त्याच्यानंतर गेल्या वेळेला आपण जेव्हा मुलाखत आपण रेकॉर्ड केली होती त्यावेळेला तो रिपोर्ट आलेला नव्हता, त्या दिवशी रात्री तो उशिराने जाहीर झाला. त्याच्यावरती देखील त्यांनी आक्षेप निर्माण घेतलेले आहेत. आता मुद्दा एवढाच माझ्या दृष्टीने असा येतो की सातत्याने अशी पत्रकार परिषदा घेऊन उद्धव ह्याचे रोहित पवारांनी जे आरोप केलेले आहेत विमान अपघाताच्या संदर्भातले, या आरोपाचं गांभीर्य थोडं कमी होत आहे असं एका बाजूला वाटतं का? दुसऱ्या बाजूला त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत हे मुद्द्याचं उत्तर कोणीच देताना दिसत नाहीये. ना DGCA देत आहे, ना AIIB देत आहे, ना राजकीय उत्तर त्यांना काय मिळतात. मग हे उत्तर मिळून आपण म्हटलं की आपण राजकीय आपले काय संदर्भ आहेत किंवा आपले काय राजकीय पोळी भाजायचा विषय जो आहे तो एकीकडे त्यांचा चालू राहील, तो चालू राहू द्या, त्याचा काय मुद्दा नाही. पण ज्या गोष्टीची उत्तरच मिळत नसतील तर सारखे सारखे आरोप करून नेमकं काय साध्य होणार आहे? 2 गोष्टी अशा आहेत की अजित पवार यांच्या निधनानंतर आता रोहित पवार हे कुठेतरी ती मीडियातली स्पेस ऑक्युपाय करतायत आणि त्यातनं आता आय एम द हेअर अपरंट किंवा मी आता पुढचा वारस आहे. पवारांच्या वयोवृद्ध असल्यामुळे आणि सुप्रिया सुळे यांना राज्यात रस नसल्यामुळे आता मी नेता आहे एस्टॅब्लिश करायची त्यांची धडपड चालली असं मला वाटतं. दुसरीकडे माझ्या काकांच्या मृत्यूबद्दल आहे, खातपात आहे वगैरे ते रोज बोलतायत. पण ते सगळं बोलताना आता आधार काय आहे तर प्रिलिमिनरी रिपोर्ट जो आहे DGCAच्या तपासणी विभागाचा, त्या CCIBचा, तर तो जो आहे तो जो रिपोर्ट आहे तो प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे.
आता कुठल्याही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या निकषांमध्ये कुठलाही विमानाचा क्रॅश झाला तर 30 दिवसात प्रिलिमिनरी रिपोर्ट द्यायचा असतो आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट म्हणजे सर्वंकष अहवाल असतो तो 12 महिने ते 24 महिने या कालावधीत द्यावा लागतो. तर 12 महिन्यांनी जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हा काय ते पुढचं बोलता येईल अधिकृत. आता DGCA म्हणजे काय तर नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेलं तपासाची यंत्रणा, त्यांचा अहवाल 12 महिन्यांनी येणार आहे. एक अहवाल 30 दिवसात आलाय तर 30 दिवसात आलेल्या अहवालाबद्दल आता काही कॉमेंट केली तर आपण काय करायला पाहिजे अभ्यास म्हणून, तर हे मी आपल्या प्रेक्षकांच्या सुद्धा थोडंसं माहितीसाठी सांगतो की जर आपल्याला एवढंच त्याच्यामध्ये रस असेल तर जगभर जेवढे विमानाचे अपघात झाले आत्तापर्यंत त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे अपघात झाले, मोठे अपघात झाले. त्या अपघातांमध्ये प्राथमिक अहवाल किंवा प्रिलिमिनरी रिपोर्ट जो 30 दिवसात येतो तो आणि जो सर्वंकष अहवाल कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट येतो 12 महिने ते 24 महिने, 1 वर्ष ते 2 वर्षात, सविस्तर अहवाल कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्वंकष अहवाल, या 2 अहवालांमध्ये तफावत असते का असं जर सर्चवर टाकून गुगल केलं, ChatGPT वरनं पाहिलं तर तुम्हाला अनेक एअर क्रॅशचे इन्सिडेंट्स दिसतील जगातले की ज्याच्यामध्ये प्रिलिमिनरी रिपोर्टमध्ये आणि फायनल किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह अहवालामध्ये खूप तफावत आहे. मग असं का होतं तर प्रिलिमिनरी रिपोर्टचं मूळ फोकस किंवा केंद्रबिंदूच वेगळा असतो की हा अपघात घडला का आणि कशामुळे. हे प्राथमिक अहवाल आहे, प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये चुका होतात का तर होतात असं निदर्शनाला आलंय जगाच्या इतिहासात. अनेक क्रॅशची जर माहिती घेतली तर कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्टचा विचार केला तर प्राथमिक अहवालाच्या तुलनेत कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्टमध्ये खूप वेगळी माहिती पुढे आली असं दिसतं. म्हणून ती येईपर्यंत समजा त्यांनी रोज जरी प्रेस कॉन्फरन्स घेतली तरी त्याच्यावर अधिकारवाणी इतर कोणी फार काही बोलू शकेल असं नाही, कारण तपास करणाऱ्या यंत्रणेकडे सगळ्या प्रकारची सुसज्जता असते. म्हणजे ब्लॅक बॉक्स अख्खा डिकोड करणं, ते सगळे रेकॉर्डर डिकोड करणं वगैरे वगैरे वगैरे, हे जेव्हा होईल तेव्हा ते समोर येईल. तेव्हा त्याच्यावर ते रोज का घेतात तर त्यांचं राजकीय महत्त्व वाढवण्यासाठी घेत असतील, त्यांना तळमळीने आपल्या काकांबद्दल वाटतं. मग अजित पवारांच्या मुलांना वाटत नाही का तेवढं तळमळीने, त्यांनी फक्त मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं CBI चौकशी करावी, त्यात सगळं होऊन जाईल का. मग ते रोज तळमळीने प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत आणि रोहित पवारच घेत आहेत, तर तळमळ कोणाची जास्त हा मुद्दा नाही. मग शरद पवारांना वाटत नाही का हा घातपात आहे असं, ते का काही बोलत नाहीत, सुप्रिया सुळेंना वाटत नाही का, असे अनेक प्रश्न येतात. मला तरी असं वाटतं की रोहित पवार त्यांचं राजकीय महत्त्व वाढवून घेत आहेत आणि त्याचा त्यांना अधिकार आहे, ते करतायत. त्याला काय फार उत्तर द्यायची गरज आहे असं इतर राजकीय पक्षांना वाटत नसावं किंवा ते देत नसावेत. पण 12 महिने ते 24 महिने या काळात जो कॉम्प्रिहेन्सिव्ह अहवाल येईल तोपर्यंत थांबायला लागेल, याची काही उत्तर मिळालं इतकंच आत्ता सांगता येतं. पण आपण थोडं पुढे जाऊया, कारण राज्य विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे आणि आजच राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. याची जर एक ठळक वैशिष्ट्य आपण पाहिली, कारण बाकी अर्थसंकल्प तर सगळ्यांकडे वाचनामध्ये येईल, आपण त्याच्यात थोडंसं मागे जायचा प्रयत्न केला तर बरेच दिवस अपेक्षित असलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी अखेर जाहीर झालेली आहे. त्याच्यावरती टीकाटिप्पणी होईल, त्याच्यावरती आणखीन काही आंदोलनं व्हायची ती होतील. मात्र सरकारची स्थिती, आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असताना देखील या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर झाली. याचा आकडा जर आत्ता जो मुख्यमंत्र्यांशी आपण ज्यावेळेला पत्रकार परिषदेमध्ये ज्यावेळेला बोललो त्यातून जो आकडा आलेला आहे तो साधारणपणे 35,000 कोटीचा आहे. कारण गेल्या वेळेला 20,000 कोटीची थेट कर्जमाफी झालेली होती आणि 15,000 कोटी रुपये हे प्रोत्साहन राशीच्या स्वरूपामध्ये मिळालेले होते. म्हणजे 35,000 कोटीची थकबाकी आहे, त्याच्या थोडं मागे पुढे असू शकतं. तर एवढी मोठी रक्कम एका बाजूला राज्याच्या म्हणजे उत्पन्नात कुठून येणार आहे याच्याबद्दल मात्र अद्याप काही सांगण्यात आलेलं नाही किंवा अजून ते गुलदस्त्यामध्ये आहे. ही बाजू एका बाजूला. दुसऱ्या बाजूला आशियाई बँकेच्या वतीने सर्व 1,000 लोकवस्तीची गावं काँक्रीटच्या रस्त्याने जोडण्याची एक नवीन योजना त्यांनी जाहीर केलेली आहे आणि मग कृषीच्या संदर्भामध्ये पण काही त्यांनी योजना जाहीर केलेल्या आहेत. याच्या पलीकडे काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या फार मोठ्या योजना त्यांनी जाहीर केल्यात. म्हणजे राज्याला पायाभूत सुविधांचं जाळं विणण्याचं जवळजवळ या सरकारचं स्वप्न आहे, अशा पद्धतीने तो संकल्प आपल्याला या अर्थसंकल्पामध्ये दिसलेला आहे. एकंदरीत हे सगळं पाहिलं तर हा सगळा आर्थिक डोलारा नेमका कसा साधला जाईल असं वाटतंय? नाही, त्याच्यामध्ये 2 गोष्टी अशा आहेत की कुठलंही बजेट किंवा अर्थसंकल्प ही स्टॅटिस्टिकल किंवा म्हणजे संख्याशास्त्रीय जगलरी ज्याला म्हणतात, म्हणजे काय ते इकडचं तिकडे तिकडचं तिकडे ताटातलं वाटीत वाटीतलं ताटात या प्रकारची असते. त्याच्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत जे उत्तर दिलं की जे तसंही ग्राह्य धरायला पाहिजे आणि ती वस्तुस्थिती देखील आहे. ते काय आहे तर आज अमेरिकेची इकॉनॉमी सुद्धा डेट इकॉनॉमी असं म्हणतात की कर्ज काढूनच सगळं ऋण काढून सण म्हणतो त्या पद्धतीची. आता हे आपल्याला व्यक्ती म्हणून किंवा माणूस म्हणून किंवा एक वैयक्तिक मत म्हणून मला देखील हे मान्य नाही कुठल्याही गोष्टी फुकट द्याव्यात. म्हणजे मोदींनी 80 कोटी लोकांना धान्य दिलं फुकट तर तेही मला योग्य वाटत नाही, कारण तो भ्रष्टाचारी लोकांना आळशी बनवणे तसं आता न्यायालयाने म्हटलंय कुठेतरी.
पण त्याच्याही पलीकडे जाऊन लाडक्या बहिणींना पैसे देणं, तर राज्यातल्या सरसकट लाडक्या बहिणींना देतात का, तर त्याच्यात काही निकष ठरवणं, गरीब आहेत त्यांना देणं, कल्याणकारी राज्यामध्ये किंवा वेलफेअर स्टेटच्या संकल्पनेमध्ये लोकांच्यातनं निवडून आलेलं लोकशाहीतलं सरकार जे आहे त्यांना लोककल्याणासाठी योजना राबवण्याचा अधिकार आहे, तर त्याला घटनात्मकदृष्ट्या चॅलेंज किंवा आव्हान देता येत नाही. पण हे सगळं करताना लाडकी बहीणसारखी पॉप्युलिस्ट योजना किंवा लोकप्रिय योजना जी आहे त्याच्यातनं राज्याच्या तिजोरीवर भार पडतो, म्हणून आपण त्याची चर्चा करतो. आता हा जो भार आहे हा सहन करण्यासारखी राज्याची स्थिती आहे का, तर आहे. फडणवीसांनी जे सांगितलं त्यात वस्तुस्थिती अशी आहे की अनेक मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र हे असं राज्य आहे की त्याचा डेट टू GDP रेशो हा त्या प्रमाणात आहे. म्हणजे आज वित्तीय तूट जी आहे ती, महसुली तूट जी आहे ती त्या निकषांमध्ये आहे, 1% कमी, 3% कमी. मग डेट टू GDP रेशो 25 18.5 आहे. म्हणजे केरळ सरकारला एकेकाळी पगार द्यायची अवस्था नव्हती, पगार देता येईल अशी स्थिती नव्हती, म्हणून केंद्राला पैसे मागावे लागले. तशी आज महाराष्ट्राची स्थिती नाही. त्यामुळे या बजेटमध्ये 8.25 लाख कोटीच्या अर्थसंकल्पामध्ये ती तरतूद केली आहे. तुम्ही जो उल्लेख केला की लाडक्या बहिणींसाठी 36,000 कोटी आणि 35,000 कोटी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी, तर हे झाले 70,000 कोटी समजा. तर एकूण 8.25 लाख कोटीमध्ये 70,000 कोटी हे 10% पर्यंत किंवा तत्सम जातील. तर हे कल्याणकारी राज्यामध्ये काही प्रॉब्लेमॅटिक आहे असं मला वाटत नाही. ती जगलरी कशी करायची, ती कसरत कशी करायची, हाच तर सरकारचा सगळा एकूण कारभार असतो आणि ते करतील असं मला वाटतं. त्याचं कारण असं की ते सगळं करताना ते वेलफेअर स्टेट म्हणून करणं, कल्याणकारी योजना बंद न करणं, लोकप्रिय योजना बंद न करणं असं आम्ही लोकविरोधक म्हणत होते, पण आम्ही त्यात चालू ठेवतो हे एकीकडे सांगणं. मला दुसरीकडे असं वाटतं या अर्थसंकल्पाबद्दल की आत्ता कुठल्याही प्रकारची इलेक्शन नाही आहे पुढची 3 वर्ष. आता हे आपल्या सगळ्या लोकांना, लोक काही दुधखुळे नाही आहेत, निवडणुका आल्या की लोकप्रिय घोषणा करायच्या नंतर लोकांना विसरून जायचं. तर त्या पद्धतीने आत्ता एकीकडे अजित पवारांच्या निधनानंतर फडणवीस जेव्हा अर्थसंकल्प मांडणार तेव्हा अजित पवार कसे काटेकोरपणे बघायचे प्रत्येक गोष्टीकडे डोळ्यात तेल घालून, अजिबात पैसा वाया नाही घालवायचे, तसं मी पण करीन अशा प्रकारचं एक स्टेटमेंट आलं होतं फडणवीसांचं. म्हणून कुठेतरी अपेक्षा होती की ज्याला इंग्रजीत हार्श बजेट किंवा कठोर अर्थसंकल्प असेल, स्वतःच असं म्हणाले होते की असं वाटलं होतं कठोर असेल म्हणून, कारण ते स्वतः म्हटले होते. पण तसं काही कठोरपणा या अर्थसंकल्पात कुठेही दिसत नाही. म्हणून जनतेच्याही मनात कुठेतरी असेल की आता कुठे निवडणुका नाहीत, काही नाही, बहुतेक आपल्या पोटाला चिमटा बसणार, तर त्यांनी EV लोकांनी घ्याव्यासाठी पेट्रोलच्या वाहनांवर, दुचाकींवर किंवा कार्सवर जे काय 300 रुपये 700 रुपये वगैरे वाढवलेत RTOच्या करामध्ये वगैरे, त्यातनं महसूल जमा होणार नाही, 160 कोटी जमा होणार, पण ते EV कडे लोक जाणार त्यासाठी केलं, महसुलासाठी नाही केलं. मग महसूल वाढीसाठी काही कठोर यंत्रणा, कठोर उपाययोजना केल्या असत्या तर कदाचित बरं वाटलं असतं, भले लोकांच्यात रोष निर्माण झाला असता. तरी आता कुठलीही निवडणूक नाही, लोकांनी आता जरी कितीही काही राग काढला तरी सुद्धा लोक समजून घेतील. तुम्ही लोकांना विश्वासात घ्या, अशी आमची आर्थिक स्थिती आहे, या लोकप्रिय घोषणा आहेत, याच्यात आम्हाला फार कटोती करता येणार नाही, तर तुम्हाला थोडा चिमटा बसेल. तर हे कुठेतरी विश्वासात घेतलेलं नाही. शेवटी हे बॅलन्सिंग ऍक्टच असते, यांना थोडं कोणाला तरी दिलं, कोणाचं तरी घेतलं, तर हे फार यशस्वीपणे करता आलं असतं असं मला वाटतं अजूनही. आणि मध्यम वर्गाला, शहरी भागातल्या लोकांना आणि जे समाजामध्ये एकूण थोडे संपन्न स्थितीत आहेत त्यांना थोडे आणखीन चिमटे काढणं आणि त्यांच्या पोटाला चिमटा काढून थोडंसं गरिबांना देणं हे आणखीन करायला होतं आणि थोडं बजेट कठोर करायला पाहिजे होतं असं मला वाटतं. ती संधी त्यांनी घालवली आहे असं स्पष्ट वाटतं. म्हणजे निवडणुकीच्या वेळेला लोकप्रिय करा, एरवी कठोर करा असं माझं बिलकुल म्हणणं नाही. सातत्य ठेवा त्याच्यामध्ये, परंतु आत्ता कठोर केलं असतं तर चालू शकलं असतं कुठेतरी असं मला वाटतं. निश्चितपणे मंडळी, आपण पाहिलं की राज्यसभेची निवडणूक असू दे, ती बिनविरोध होणं असू दे, शरद पवारांची उमेदवारी असू दे किंवा रोहित पवारांनी केलेले जे आरोप आहेत हे असू देत, त्याच्यावरती कडी करणारं म्हणजे आत्ताच्या घडीला शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करणारी घोषणा असू दे अर्थसंकल्पाच्या निमित्ताने, हे सगळं केलं तर याच्या मागे काय राजकारण नेमकं घडलेलं आहे किंवा राजकारण नेमकं कशा कशा पद्धतीने घडत गेलं, राजकारणाचे कोणते बिंदू या सगळ्या गोष्टी करता कारणीभूत ठरत आहेत, हे सगळं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न छोटासाच आहे, मात्र तो तुम्हाला कसा वाटला हे आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन आम्हाला निश्चितपणे सांगा. आमचं चॅनल अधिकाधिक लाईक आणि सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका. धन्यवाद.